चंद्रभागा नदीत धक्कादायक प्रकार. आषाढीला पंढरपुरात वारकऱ्यांना येता येणार नाही. दर्शन बंद. वारकऱ्यांची चिंता वाढवणारी धक्कादायक बातमी समोर आली. आषाढी एकादशीला अवघे काही दिवस शिल्लक असताना 15 ते 20 दिवसापासून आषाढी एकादशीमुळे लाखो वारकरी पंढरपूरच्या अगदी जवळ पोहोचलेले आहेत. आषाढी वारीवर सर्वात मोठं संकट. चंद्रभागेत धक्कादायक प्रकार. पंढरपुरातून मोठी अपडेट आली समोर. चंद्रभागा नदीत धक्कादायक प्रकार आला समोर. आषाढीला पंढरपुरात वारेकऱ्यांना येता येणार नाही. दर्शन बंद. वारेकऱ्यांची चिंता वाढवणारी धक्कादायक बातमी समोर आली. आषाढी एकादशीला अवघे काही दिवस शिल्लक असताना 15 ते 20 दिवसापासून आषाढी एकादशीमुळे लाखो वारेकरी पंढरपुराच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. पण तेवढ्यात एक धक्कादायक घटना चंद्रभागेच्या पात्रात घडली आहे. जेव्हा एक वारकरी नेहमीप्रमाणे चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला गेला होता, तो आंघोळ करायला आवरल्यानंतर त्याने पांडुरंगाचे नामस्मरण केले. पाण्यात ओंजळीमध्ये तो अर्ध्या ते 2 ते 2 तेवढ्यात त्याच्यासमोर एक अत्यंत विचित्र गोष्ट तरंगताना दिसली. ती वस्तू पांढऱ्या रंगाची होती. लांबून पाहताना एखादा कापसाचा गोळा तरंगतोय असं वाटत होतं. त्याने त्याला हात लावला, पण त्यानंतर जे समोर आलं त्याने संपूर्ण वारेकऱ्याची चिंता वाढवली. मग चंद्रभागेत असं काय घडलं की ज्यामुळे अख्ख्या वारेकऱ्याची अक्षरशः चिंता वाढलेली आहे. इतके जवळ पंढरपुराच्या वारेकरी आले असताना असा काय निर्णय घेण्यात आला की ज्यामुळे आषाढी एकादशीला आता सगळं बंद होणार? काय नवा नियम लागू झाला? चला जाणून घेऊया सविस्तर या रिपोर्टमध्ये. महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला पंढरपुरात लाखो वारेकरी येत असतात. जी आषाढी एकादशी 25 जुलैला एखादी होणार होती, त्या अवघे बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक राहिलेले असताना वारेकरी जवळ पोहोचले असताना थरकाप उडवणारी बातमी पंढरपुरातून समोर आली आहे, आणि तीही पवित्र चंद्रभागेच्या पात्रातून. शेकडो दिंड्या, लाखो वारकरी शेकडो किलोमीटरची पायपीट करत असताना भक्तिभावाने पंढरपुराच्या काही अंतरावर थांबले आहे. पण तेवढ्यात अक्षरशः पंढरपुरातून एक निर्णय समोर आला, ज्याने विठुरायाचे दर्शन आता होणार की नाही पंढरपुराच्या एंट्री संदर्भात एक निर्णय घेण्यात आला. खरं तर चंद्रभागेच्या घाटावर नेहमीप्रमाणे एक वारकरी आंघोळीला गेला होता, आणि त्यासमोर जे दिसलं त्याने सगळं वातावरणच बदललं. अवघ्या काही दिवसातच वारेकरी त्या ठिकाणी पंढरपुरात दाखल जाणार होता. सगळीकडे प्रशासनाची तयारी सुरू झाली होती. पण एका व्यक्तीच्या बाबतीत एक घटना घडली आणि ज्याने सगळं चित्र बदललं. अक्षरशः आता सगळीकडे सोयीसुविधा उपलब्ध सुरू झालेल्या आहे. वाळवंटामध्ये देखील आता सगळीकडे जे चंद्रभागेचे वाळवंट आहे तिथे देखील सुविधा ठेवल्या जात होत्या. पण तेवढ्यात एकाच ठिकाणाहून आलेले एक निष्ठावान वारकरी विलास हे आपल्या दिंडीच्या पुढे निघून आले होते. त्यांनी माहिती होतं की 25 जुलैला कदाचित दर्शन होणार नाही, त्यामुळे ते 1 ते 2 दिवस आधीच आले आणि आजच त्यांचं दर्शन घ्यायचं त्या हिशोबाने ते परतले होते. पण त्यांनी माहीत नव्हतं की जेव्हा या चंद्रभागेच्या पात्रात जातील त्यानंतर अख्ख्या वारेकऱ्यांसाठी एक मोठा धक्का बसणार. शेकडो किलोमीटर चालल्यामुळे त्यांना थकवा होत होता, पण किलोमीटर ते गाडीने आले होते विठुरायाच्या दर्शनासाठी. आज वारेकऱ्यांच्या नियमानुसार आता विठ्ठलांच्या दर्शनाला जाण्यापूर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करणे ही त्यांची श्रद्धा होती. आता खरं तर ती वेगळी पहाटेची होती. अवकाश अजून तांबड फुटलं नव्हतं. चंद्रभागेच्या घाटावर मंद दिवाचे प्रकाश पडला होता. थोडाफार पाऊसही पडला होता, त्यामुळे सगळं वातावरण निसर्गमय झालेलं होतं. हवा अत्यंत थंड. विलास हे अंगावर तुळशीचे माळ घालून, कपाळावरचे गोपीचंदन आणि बुक्का लावून शांतपणे चंद्रभागेच्या पायऱ्या उतरू लागले. घाटावर काही गावाकडून आलेले वारकरी होते आणि काही चर्चा करत होते की आषाढी वारीला बघा किती गर्दी होईल, किती वारकरी येतील. पण त्यांनी नेहमी माहिती नव्हतं की हा व्यक्ती जेव्हा पाण्यात उतरेल त्यानंतर गर्दी इथे सगळा निर्णय बदलणार. विलास सावकार पाण्यामध्ये उतरले आणि कंबरेवर हात होतं. कंबरभर त्यांचं पाणी आलेलं होतं. पाण्याचा थंडगार स्पर्श होता. विलासजी यांनी दोन्ही हात जोडले, डोळे मिटले आणि मनात विठ्ठलनामाचे नामस्मरण करणं सुरू केलं आणि पात्रात पहिली बुडी मारली. अशी पहिली बुडी मारली. पाण्यातून बाहेर असं तसं येत त्यांना एक विचित्र आणि वेगळा अनुभव आला. जशी की मान डोकावली. त्यांना काहीतरी दिसलं. तर महिन्याला वारीचं यायचं, पण त्यांना असं कधी अनुभव आला नव्हता, कारण की तो अनुभव विचित्र होता. पाण्याबाहेर आलेल्या त्यांनी नेहमी मिळणारी ती प्रसन्नता आणि ताजेतवानेपणा त्यांना जाणवत नव्हता. त्याऐवजी त्यांच्या नाकात एक अतिशय तीव्र आणि उग्र वास आला होता. तो वास नदीच्या पाण्याचा आणि कचऱ्याचा अजिबात नव्हता. तो एखाद्या रासायनिक किंवा एखाद्या सडलेल्या द्रव्यासारखा उग्र, नाक पुसटणारा वास होता. विलास यांनी आजूबाजूला पाहिलं. थोडासा अंधार होता. मंद प्रकाश असल्यास त्यांनी स्पष्टके दिसले नाही. त्यांनी विचार केला की कदाचित काठावर कुठे असला तरी त्यांना किंवा एखादा मृत्यू प्राणी अटकून पडला असेल.
त्यांची मनाची समजूत घातली खरी, पण पुढील 5 मिनिटांमध्ये जे उघडकीस आणणार होतं त्यामुळे लाखो वारेकऱ्यांची चिंता वाढवण्यात येणार होती. सूर्यदेवाचे नामस्मरण करत असताना त्यांनी दोन्ही ओंजळीत पाणी घेऊन ते पुन्हा खाली झुकले. त्यांनी दुसरी बुडी मारली, पण त्यावेळेस पुन्हा एकदा पाण्याच्या आत एक अशी विचित्र आणि अभ्यासाची गोष्ट घडली की काही पाण्याचा प्रवाह अचानक पेटून उठल्यासारखा आवाज येऊ लागला. पाण्याच्या तळातून येत होता. पाण्याचा नैसर्गिक खडखडाट पूर्ण थांबला होता. त्याऐवजी एक जड, घट्ट आणि प्रवाह त्यांच्या पाण्याला स्पर्श करत होता. त्यामुळे विलास यांनी घाबरून डोळे उघडले. समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 5 मिनिटांपूर्वी त्यांना वास येत होता. त्यांना वाटलं काहीतरी वेगळं होणार आहे, परंतु लक्षात घ्या असेल, पण आता वास जो आहे तो डोळ्यासमोर दिसत नाही. समोरून म्हणजे चंद्रभागेच्या वरच्या भागाकडून पाण्याचा प्रवाह अत्यंत आंदोलन बदलता होत आहे. त्यामुळे अशुभ्र प्रकाश पाण्यावर तरंगत एका मोठा पांढरा शुभ्र गोळा त्यांच्या दिशेने वाहून येत होता. लांबून पाहताना असं वाटत होतं की जणू कोणच तरी कापसात मोठं पोतं किंवा गादीचा भाग पाण्यात फुटला आहे आणि कापूस पाण्यावर तरंगत आहे. पण विलास यांच्या मनात शंका आली. जर तो साधा कापूस असता तर ते आतापर्यंत पाण्यात शोषून घेतलं असतं आणि ते पाण्याच्या तळाशी बुडला असता. पण तो पदार्थ अजिबात बुडत नव्हता. तो पाण्याचा पृष्ठभाग व्यापत अगदी फुग्यासारखा वर तरंगत होता. बघता केवळ 1, 2, 3 नाही तर 3 ते नाही ते एकामागून एक शेकडो हजारो गोळे चंद्रभागेच्या पात्रात जमा होऊ लागले. संपूर्ण पाण्याच्या भीतीने बदलून जाण्याचा आहे त्यांचा असा विचार चालला होता. भीती आपल्या हात थोडे पुढे केला आणि त्यांच्या तरंगणाची पांढऱ्या पदार्थाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पण जसा त्यांच्या हातात बोटाचा स्पर्श त्या पांढऱ्या रंगाच्या गोळ्याला झाला तर तो विलास त्यांच्या तोंडून एक मोठी किंचाळ वाण्याची आवाज निघाली. त्यामुळे त्याला झटका लागलेला होता आणि तो कापूस नव्हता, तो एक वेगळाच होता. तो कापूस नसून तो एक असा पदार्थ होता की ज्याने आता वारीवर सगळ्यांचं मोठं संकट येणार आहे. चंद्रभागा नदीत जे दिसले ते एक फक्त नदी नाही तर संकट येणार होतं. चंद्रभागा नदी आणि जिल्हा फक्त काही कामासाठी नाही. चंद्रभागेला आई म्हणून ते वारकरी त्यांच्या आंघोळ करतात. पण त्या चंद्रभागेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मग काय प्रकार होता? हात लावल्यानंतर पुढे काय होणार होतं की ज्यामुळे सगळ्या वारीवर मोठा धक्का निर्माण होणार होता. खरं तर त्यांनी जिथं लावला हात तो एक प्रकारचा चिकट, एक प्रकारचा रासायनिक फेसाळ गोठा सापडला. स्पर्श होतात विलास यांच्या हाताची त्वचा आणि आग मारू लागली. एखाद्याने हातावर जळणारे एखादे लिक्विड फेकून द्यावे, ॲसिड करावे किंवा गरम तेल ओतावे अशी वेदना झाल्या. अक्षरशः त्यांच्या प्रचंड वेदना होत होत्या. त्यांनी ताडहाताने घाटाच्या पायरीची दिशेने धाव घेतला. परंतु लक्ष देत जर बसलं तर तेव्हा पुलाखालून आणि नदीच्या वरच्या बाजूने फेसाचा एक प्रचंड मोठा भेद वाहत आल्यासारखी दिसली. पाहता संपूर्ण चंद्रभागेत पात्र त्या जाड फेसाच्या थराने झाकून गेलं. नदीवरून येणारा तो उग्र आणि विषारी वास एवढा वाढला की घाटावर उभ्या असणाऱ्या वारकऱ्यांचा श्वास कठीण घेणे मुश्किल झाला. आता तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व एका तरुणाने वारकऱ्याचा व्हिडिओ काढला आणि तो टाकायला सुरुवात केली. त्यानंतर लक्षात घ्या तो रेकॉर्ड केला आणि मग नदीमध्ये काय होतं ते पाहिलं. बातमी पसरता सगळीकडे जे झालं ते सुरुवातीला प्राथमिक पाहिलं गेलं होतं की प्रदूषण आहे, नदीमध्ये प्रदूषण आहे, त्यामुळे असं झालं असावं वाटत होतं. पण ती तर एक सुरुवात होती, कारण की पुढे जे संकट येणार होतं ते भयानक होतं. संकट हा असं होतं की कुठेतरी सांडपाणी कुठल्या तरी कंपनीने त्यांच्यामध्ये पाणी सोडलं किंवा असा म्हणून आला असेल असं लक्षात येतं. पण ती सगळी चर्चा होत असताना अचानक मुसळधारामुळे धोधो पाऊस झाला. त्यानंतर जो धोधो पाऊस झाला तो फेस्तर वाहून गेला. पण पुढे जे आहे पाण्याचं भरलं तिथं त्यांच्या पाया ठेवणं अशक्य झालं होतं. मग कदाचित आता त्यांचे वाळवंटामध्ये जिथे वारकरी थांबायचे ते वाळवंट किंवा थेंबाचे जागा आहे, जे किनारे आहेत तर ते देखील पाण्याने भरलेले गेलेत आहे. त्यासोबतच जिथं पालखी तळ हाताचे आहे त्या पालखीमध्ये त्या तळामध्ये देखील पाणी साचले गेलेलं होतं आणि सगळीकडे चेल्याला वाण नव्हतं. ज्यामुळे आता वारकऱ्यांची पर्यायी व्यवस्था कुठे करावी अशा प्रकारची शासन आता पूर्ण करत आहे. खरं तर अनेक शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये पोटात अन्नसुद्धा नाही. लक्षात घ्या की ज्या थांबणार होते ते थांबणार नाही असा प्रश्न आता निर्माण होताना दिसतोय. पण ही जी घटना होती या घटनेनंतर प्रशासनाला खुबडून जागा आली नाही. त्यानंतर आता सगळ्या सुरक्षितेचे उपाययोजना हे त्या ठिकाणी केल्या जातात. ते आहे हे लक्षात घ्या. ते वारकरी आता पंढरपुराच्या दिशेने जवळपास पोहोचलेले आहे आणि यामध्ये दुसऱ्या समाजाचे लोक पण राहतात. परंतु विठ्ठलनामाचे नाव घेतल्यावर सर्वांना एकदम नंबर 1 वाटते. त्यानंतर एक लक्षात घ्या, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.